तरी पवारांचा दुपटीपणा दिसतोय, कारण बारामतीमध्ये उमेदवार न देणं आणि या ठिकाणी उमेदवार देणं. मला असं वाटतं की हे राजकारण बरंच जुनं यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये घडत आलेलं आहे. आणि हेच माझं म्हणणं आहे की जर महाविकास आघाडी बारामतीसाठी सगळं करू शकते तर ते राहुरीसाठी का नाही. शेवटी दोन्हीही परिस्थित्या एक समान होत्या. स्वर्गीय दादा त्यांचं नेतृत्वही तेवढंच सक्षम होतं. दादांनाही जवळपास 6-7 टर्म झाले होते. स्वर्गीय कडेले साहेब पण 6 टर्म आमदार राहिलेलं व्यक्तिमत्व आहे, जिल्ह्यातलं व्यक्तिमत्व आहे. पण आता हे काय माझ्यासाठी नवं नाही. अशा प्रकारचं राजकारण, अशा प्रकारचं षडयंत्र हे आमच्या परिवाराने अनेक वर्ष पत्कारलेलं आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही सक्षम आहोत की जरी महाविकास आघाडीने राज्यस्तरावर 2 वेगळ्या भूमिका घेतल्या असतील तरी आता त्या गोष्टी मागे ठेवून आम्हाला पुढे जाऊन आमच्या उमेदवारासाठी ताकद लावायची आहे.